संपूर्ण वखाडी गाव निद्राधीन होता. रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. गाव तसं छोटंसं पण समृद्ध होतं. गावच्या सुरुवातीला सरपंचांचा वाडा होता आणि तिथून 2 घरं सोडली की राजूचं घर होतं. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला आपल्या गोठ्यातील वासराच्या ओरडण्याचा आवाज आला. आवाजासरशी त्याची झोप मोडली. पण दिवसभर शेतात राबून दमल्यामुळे त्याने बाहेर जाऊन बघण्याचा कंटाळा केला, कारण वासरू देखील जास्त ओरडले नाही. लगेचच त्याचा आवाज थांबला होता. पण हा आवाज थोड्या वेळासाठी थांबला होता की कायमचा, हेच त्या बिचाऱ्या राजूला माहिती नव्हतं. तो आपला निवांत झोपला होता. सकाळ होताच त्याने नेहमीप्रमाणे गोठ्यात येऊन पाहिले तर सगळ्यात लहान वासरू जागेवर नव्हते. त्याला वाटलं की सुटलं असेल, मग इकडे तिकडे सापडेल. पण बराच वेळ वाट बघून आणि शोधून देखील ते वासरू सापडलं नाही. सकाळची दुपार झाली तरी काही पत्ता नव्हता त्याचा. तो दिवस असाच गेला. 2-3 दिवसांनी अशी घटना महादूसोबत घडली. महादूच्या घराबाहेर बांधलेली बकरी रात्रीच्या सुमारास गायब झाली. भरपूर शोधाशोध करून देखील ती सापडली नाही. सगळे गावकरी चिंतित झाले. गावात असं पहिल्यांदा झालं होतं. पण ते काय होतं आणि काय घडत आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. गावापुढे काय विपरीत वाढून ठेवलं आहे कुणालाच अंदाज नव्हता. असे म्हणतात, गावाकडे वातावरण एकदम गावरान असतं. ज्यामुळेच की काय, तिकडे राहणाऱ्या लोकांची प्रतिकारशक्ती प्रबळ असते. खरंच आहे, ते लोक शरीराने धडधाकट असतात, पण मनाने मात्र अतिशय भावूक आणि भोळे. वखाडी गावातील लोक पण असेच प्रेमळ, भोळे आणि भावूक. लगेच कुणावर पण विश्वास ठेवणारे आणि कुणालाही आपलंसं करणारे आहेत. पण अलीकडे काही दिवसांपासून या गावाला जणू कुणाची काळी दृष्ट लागली. गावातील लोकांच्या शेतीतील पिकांची रहस्यमयी पद्धतीने नासाडी होत होती. गावातील गुरे अचानक अधूनमधून गायब होत होती. सगळी परिस्थिती बघता गावातील लोक चिंतित झाली होती. त्यांना वाटलं, आपल्यातूनच कुणीतरी जाणून बुजून काही करत असेल किंवा शेजारील गावातील लोक असं काही करत असतील. पण सगळ्या गोष्टीचा छडा लावून झाला तरी हाती काहीच लागलं नाही. नेमकं काय होत असेल कुणालाही कळायला मार्ग नव्हता. गावातील जुनी बायका माणसे हे करणी भानामती असू शकतं असं मत मांडून मोकळे झाले. शेवटी हे प्रकरण पोलिसात गेलं. गावात घडणाऱ्या गोष्टीचा छडा लावण्यासाठी पोलिसांना भेटायचं ठरलं. गावातील सरपंच, नामदेव पाटील आणि 1-2 अनुभवी व उच्च शिक्षित लोक अशी मंडळी तालुक्याच्या पोलीस स्टेशनला जायला निघाली. नामदेव पाटलांची 4 चाकी गाडी घेऊन ते निघाले होते. गाडी गावाबाहेर पडली तशी यांच्यात चर्चा सुरू झाली. पाटील, तुम्हाला काय वाटतं, पोलीस लावतील का या प्रकरणाचा छडा? गावातील सुशिक्षित लोकांपैकी एक सुरेशने विचारले. तो पदवीपर्यंत शिकलेला होता, पण मनासारखी नोकरी न मिळाल्याने गावातच राहून घरची शेती बघत होता. वयाची 30 ओलांडली असेल, पण कोरडवाहू शेती म्हणून लोक मुलगी द्यायला धजावत नव्हते. म्हणूनच बिचारा अजूनपर्यंत एकटा जीव सदाशिव होता. आता बघू जाऊन, आपल्याकडून तर काही झालं नाही, बघूया पोलीस काही करतात का ते. पण प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. काहीतरी नक्कीच गूढ असणार यात. सरपंच नामदेव पाटील जरा अस्वस्थ होत म्हणाले. तेच ना, काय तो एकदाचा छडा लागू देत, आणि जर का नाव कळालं याच्या मागे कोण आहे ते, तर सोडणार नाही त्याला उभा गाडीन जमिनीत. त्यांच्यात गरम डोक्याच्या शक्ती म्हणाला.
जो की गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत होता आणि गावात त्याच्या वाडवडिलांचा बराच जमीन जुमला होता. म्हणूनच त्याच्या वागण्यात एक प्रकारचा उर्मटपणा होता. तसा तो सगळ्यांशी प्रेमाने वागत असे, पण राग मात्र त्याला लवकर येत असे. अरे, आता कशाला डोकं गरम करतोय, होईल सगळं नीट. गावचे एकुलते एक भटजी नारायणपंत म्हणाले. त्यांची गाडी तालुक्याच्या दिशेने जाऊ लागली. हे चारही जण आपापल्या परीने विचार करत होते. गावातील संकट नेमकं काय आहे याच्या. तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर हे चौघे इन्स्पेक्टर साहेबांची भेट घेण्यासाठी बराच वेळ ताटकळत थांबले होते. शेवटी एकदाच त्यांना आत बोलवलं गेलं. आत जाताच इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना बसायची सूचना केली. तसं सरपंच आणि भटजी दोन्ही बसले. मागे शक्ती व सुरेश उभे होते. बोला, काय तक्रार आहे आपली? इन्स्पेक्टर विनय माने या चौघांकडे बघत म्हणाले. सरपंचांनी गावात घडणाऱ्या घटना व्यवस्थित व क्रमवारपणे सांगितल्या. तुमच्या गावातील मुकी जनावरं बेपत्ता होत आहेत तर? माने हातातील पेनाचे टोक हनवटीवर टेकत म्हणाले. होय साहेब, आणि हल्ली शेतातील पीक रातोरात खराब होत असतं. म्हणजे एकतर आग लागते किंवा रानडुकरे कोरल्याचे तरी दिसते. आता गावातील लोकांना रात्रीची झोप येत नाही. सकाळी काय बघायला भेटेल काही सांगता येत नाही बघा. सरपंच आक्तिक होऊन बोलत होते. ठीक आहे, तुम्ही तक्रार नोंदवून घ्या. आम्ही बघतो येऊन काय आहे ते. काळजी करू नका. जे काही असेल त्याच्या लवकर छडा लावू, माने म्हणाले. ते चौघे आपल्या गावी परतले. त्यानंतर काही दिवस गावात शांतता होती. कुणाचं काही नुकसान झालं नव्हतं. माने अधूनमधून येऊन चौकशी करत असायचे. एके दिवशी माने गावात आले. आल्यावर त्यांनी सरपंचांच्या घरी गावातील काही निवडक लोकांना बोलवलं आणि विचारपूस सुरू केली. तर मला सांगा, या गावातील कुणी अशी व्यक्ती आहे का की ज्यांनी दुसऱ्या गावातील कुणाला असा काही त्रास दिला असेल जो आता तुम्हाला होत आहे? म्हणजे जे खरं असेल ते सांगा, कारण त्यावर अंदाज लावता येईल की कुणीतरी सुडाच्या भावनेने हे सगळं करत असेल, माने म्हणाले. त्यांच्या या प्रश्नावर प्रत्येकाने आम्ही म्हणजे धुतले तांदूळ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. मानेंना ही गोष्ट कळून चुकली की इथे सरळ मार्गाने काहीच हाती लागणार नाही. त्या दिवशी देखील ते रिकाम्या हाताने परतले. 1-2 दिवस गेले आणि अचानक गावातील जवळजवळ निम्मे प्राणी, ज्यात गायी, काही बकऱ्या व 1-2 बैलजोडी असे बरेच प्राणी एका रात्रीत गायब झाले. सकाळ होताच सगळीकडे गोंधळ सुरू झाला. सरपंच तर डोक्याला हात लावून बसले होते. त्यांच्या गोठ्यातील 2 गायी आणि 1 बैलजोडी नाहीशी झाली होती. काही लोकांच्या तर त्याच मुक्या प्राण्यावर उदरनिर्वाह होत होता. म्हणून त्यांना घरातील एक माणूस हरवल्याची भावना दाटून आली होती. इन्स्पेक्टर माने घाईने गावात आले. सगळीकडे सुरू असलेला गोंधळ त्यांनी पाहिला. आधी त्यांनी गावकऱ्यांना एका ठिकाणी जमा व्हायला सांगितले. सगळे गावकरी जमले. मानेंनी त्यांच्या चौकशीरूपी प्रश्नांची सुरुवात केली. गावात एकूण किती प्राणी नाहीसे झालेत? माने म्हणाले. एकूण 12. सुरेश म्हणाला. बरं, ज्यांची जनावरं गायब झाले त्यांनी हात वर करा, म्हणजे कळेल किती नुकसान झालं आहे. एकूण 7 लोकांनी हात वर केले. बरं, आता मी जे विचारेल त्याचे उत्तर द्या, माने गर्दीच्या जरा जवळ जात म्हणाले. एकूण 12 जनावरं नेली कुणीतरी, आणि एकाएकी, ते पण गावात कुणाला सुगावा पण लागू दिला नाही. एवढं धाडस तर एक व्यक्ती करू शकत नाही. यात नक्कीच
एखादी टोळी सामील असेल. मग काल रात्री तुमच्यापैकी कुणाला जाग आली नाही का? एखाद्या प्राण्याचा आवाज पण नाही आला का? माने म्हणाले, नाही साहेब, ते जरा काल अमावस्या होती. मग ते रात्रीच्या वेळी कुणी सहसा बाहेर पडत नाही. सरपंच म्हणाले. तशी मानेंच्या डोक्यात ट्यूब पेटली. तुमच्या या भाबड्या अंधश्रद्धेच्या म्हणजेच मूर्खपणाचा म्हणू शकतो आपण, याचा फायदा या टोळीने घेतला असावा. आणि त्यांना ही गोष्ट माहिती असेल की तुम्ही लोक अमावस्येला नक्कीच दार लावून घरात बसणार आणि त्यांचं काम सोपं होईल. माने म्हणाले, साहेब, खरं तर मागच्या काही दिवसांपासून हे सगळं बंद झालेलं होतं. म्हणूनच लोक जरा निर्धास्त होते आणि याच गाफीलपणाचा पण त्या टोळीला उपयोग झाला असावा. सुरेश जरा विचार करत म्हणाला. तसं मानेंनी होकारार्थी भावात त्याच्याकडे पाहिलं आणि इतक्या दिवसाची एकदम कसर काढली हरामखोरांनी. अतिशय रागात शक्ती बोलला, अहो साहेब, जे झालं ते नका बोलू. आमची मुकी जनावरं आमच्या लेकरासारखी आहेत. त्यांना परत आणायचं बघा तेवढं. भोळा पप्पू अर्जवाच्या सुरात म्हणाला. तसे इतर गावकरी पण विनवण्या करू लागले. मानेंनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना कसेबसे शांत केले. तुम्ही काळजी करू नका, लवकरच या सगळ्यांचा छडा लावू आम्ही. आणि आता गावात रात्रीच्या वेळेस पहारा द्यायला आमची काही माणसे येत जातील. तेव्हा तुम्ही निर्धास्त राहा. इथून पुढं असं काहीच होणार नाही, याची मी खात्री देतो. माने अतिशय मनापासून बोलत होते. त्यांचे बोलणे ऐकून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोड्याफार प्रमाणात का होईना पण समाधान दिसून येत होतं. पण एक चेहरा त्यात असा होता की ज्याला हे सगळे ऐकून फक्त राग येत होता आणि आपली पुढची शिकार आता करता येणार नाही ही चिंता त्याला भेडसावत होती. प्रसन्न अशी सकाळ उगवली. सगळीकडे सूर्यकिरणांचा सोनेरी सडा पडलेला दिसत होता. गावातील लोक आपल्या कामात व्यस्त होते. आता त्यांची भीती काही अंशी कमी झालेली होती. कारण इन्स्पेक्टर विनय माने यांनी सांगितल्याप्रमाणे आता दिवसा व रात्रीसाठी पहारा द्यायला 2 हवालदार गावावर तैनात करण्यात आले. गावकरी त्या 2 हवालदारांसोबत अतिशय आपुलकीने वागत होते. त्यातील एकाचं नाव होतं घोटे हवालदार आणि एकाचं नवले हवालदार. हे दोघे देखील कमी वेळात तिथे रमून गेले होते. नामदेव पाटील यांच्या घरी गावचे भटजी नारायणपंत यांनी गावातील 1-2 व्यक्तींना बोलवून बैठक आयोजित केलेली होती. ही अशी मंडळी होती ज्यांच्या शब्दाला गावात मान होता. भटजी सगळ्यात पहिले बोलू लागले. हे बघा माझ्या गावकरी बंधूंनो, आता गावात जे काही होत आहे त्यात माझं वैयक्तिक काहीही नुकसान नाही. ना माझ्याकडे शेती आहे, नाही माझ्याकडे एखादा पाळीव प्राणी आहे ज्याची मला चिंता असेल. मी आपला देवाचा दास, पण तरी देखील आपण एका गावात राहतो म्हणून मला तुम्हा सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे. म्हणूनच मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगण्यासाठी इथे बोलवले आहे. बोलता बोलता भटजी थांबले. सगळे त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले. भटजी ज्या दिशेने बघत होते सगळ्यांनी तिकडे माना वळवल्या. पाहिले तर समोर नामदेव पाटलांच्या गडी चहाचा ट्रे हातात घेऊन या सगळ्यांच्या दिशेने येत होता. रघुने वापरता चहाचा ट्रे सगळ्यांच्या मधोमध असलेल्या लाकडी टेबलवर ठेवला. तसं कुणीही सरपंचांच्या बोलण्याची वाट न बघता सगळ्यांनी आपापले कप उचलले. भटजी देखील चहाचा आस्वाद घेण्यात गुंग झाले. सरपंचांनी रघुकडे पाहिले. रघुने देखील याचं काहीच होऊ शकत नाही या आविर्भावात पाटलांकडे पाहिले. चहापाणी झाल्यावर भटजी पुन्हा बोलू लागले. तर मंडळी, मी असं सांगत होतो की बरेच दिवस झालेत
गावात काही देवाचं झालेलं नाही. मग आपण सगळे गावकरी मिळून एक मोठा सत्यनारायण गावच्या मंदिरात ठेवू आणि त्या दिवशी सगळ्या लोकांसाठी तिथे महाप्रसादाचे आयोजन करू. तुम्हाला काय वाटतं? भटजी लोकांकडे पाहू लागले. अहो, पण गावात जे काही घडत आहे त्याच्या आणि देवाचा काय संबंध? तुम्हाला असं म्हणायचे आहे का की देव नाराज झालाय आपल्यावर? बापूजी साळुंखे सरपंचांचे खास मित्र म्हणाले. बरोबर आहे बापूजीचं. नाही म्हणजे देवाधर्माचं करायला गावकरी विरोध करणार नाहीत. पण आताच बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे. मग त्यात महाप्रसादाचा खर्च नाही पेलवणार आपल्याला. विठूजी पाटील म्हणाले. गावचे शाळेतील गुरुजी म्हणाले, जर महाप्रसादाचा खर्च जास्त वाटत असेल तर फक्त सत्यनारायण पूजा घालू आणि सत्यनारायण प्रसाद ठेवू लोकांना. मग तर झालं. भटजी म्हणाले. हां, तसं करता येईल. बापूजी म्हणाले. अहो, करावंच लागेल. कारण काही जरी झालं तरी देवाकडे पाठ फिरवणं चुकीचं आहे ना. नाही म्हणजे संकटात आपण त्यांच्याच नावाचा धावा करतो. मग त्याला का म्हणून नकारायचं, हो की नाही? भटजी म्हणाले. तसं गावकऱ्यांनी होकारार्थी माना हलवल्या. ठीक आहे भटजी बुवा, तुम्ही सांगा मुहूर्त पूजेचा. आपण गावात सांगू आणि पूजेसाठी काय म्हणून लागणार आहे ते देखील यादी करून द्या. सामान आणायला 1-2 तरुण पोरं जातील तालुक्याला. सरपंच म्हणाले. हो हो, नक्कीच. आणि यादीचं काही नाही. मी स्वतःच जाईन कुणा एकाला घेऊन आणि घेऊन येईल बाजार. पण जरा तेवढं त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे पैसे तेवढे. भटजी जरा थांबत बोलत होते. त्याच्या बोलण्याचा अंदाज इतर लोकांना आलाच होता. हो, तो खर्च सगळे गावकरी मिळून करतील. मग आम्ही ते पैसे देऊ तुमच्याकडे. तुम्ही निश्चिंत राहा, सरपंच म्हणाले. तसं भटजीबुवांनी सगळ्यांचा निरोप घेतला व तिथून निघाले. खूप दिवसांनी दक्षिणाचा पाऊस पडणार आहे. मनोमन खुश होत भटजीबुवा स्वतःशी बोलत आपल्या घराकडे निघाले. या सगळ्याची आता काहीच गरज नव्हती. विठूजी मास्तर म्हणाले. हो, कळत आहे आम्हाला. पण देवाला पाठ नको द्यायला. आणि तसं पण गावकरी मागील काही दिवसांपासून चिंताग्रस्त आहेत. मग जरा वातावरण प्रसन्न आणि खेळतं होईल. बाकी पुढचं बघू पुढे, सरपंच म्हणाले. इकडे पोलीस स्टेशनमध्ये माने आपल्या कामाच्या फायली चाळत होते. तोच त्यांचा फोन वाजला. त्यांनी काम करता करता रिसिव्हर कानाला लावला. हॅलो, माने बोलतोय. बरं ठोंबरे, गुड जॉब. ही माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे आपल्याला. हो नक्कीच. आणि तुम्ही नीट लक्ष द्या. अजून काही हाती लागतं का ते बघा. मुक्या प्राण्यांना त्रास देणारे हे महारथी आहेत कोण, त्यांना रंगेहात पकडायचे आहे आपल्याला, कळलं? आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नीट लक्ष ठेवा. मानेंनी फोन ठेवला. काय झालं सर? त्यांच्याजवळ असलेल्या हवालदार मोरेंनी विचारलं. मोरे, वखाडी केसमध्ये महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. आता आरोपी जास्त दूर नाही आपल्यापासून. माने समोर बघत आत्मविश्वासाने म्हणाले. खूप चांगली गोष्ट आहे सर ही. मोरेंनी फक्त दुजोरा दिला. जास्त बोलणं दोघांना योग्य वाटलं नाही, कारण भिंतीला देखील कान असतात. भटजींनी सांगितल्याप्रमाणे मुहूर्त निघाला. आज गावात पूजा होणार आणि सगळीकडे गावात त्याचीच घाई सुरू होती. नेहमीप्रमाणे पूजेचा मान सरपंच व त्यांच्या सौभाग्यवती रेणुकाबाई पाटील यांना देण्यात आला होता. गावात सगळीकडे प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण दिसून येत होते. गावातील बायका नटून थटून देवळात जायला निघाल्या होत्या. पुरुष मंडळी तर आधीच हजर झाली होती. थोड्याच वेळात पूजेला सुरुवात झाली. काही काळासाठी का होईना गावातील लोक त्यांच्या मनातील दुःख विसरले होते.
पूजा निर्विघ्नपणे पार पडली. सगळे गावातील महादेवाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेत होते आणि नंतर जिथे पूजा आहे तिथे जाऊन आपापल्या परीने दक्षिणा देऊन नमस्कार करत होते. पूजेच्या बाजूला प्रसादाचे वाटप होत होते. सगळे त्या पवित्र वातावरणात आनंदी आणि उत्साही दिसून येत होते. तेवढ्यात अचानक मंदिराबाहेर पोलिसांची गाडी थांबण्याचा आवाज आला. सगळ्यांच्या माना तिकडे वळल्या. गाडीतून माने आणि त्यांचे काही सहकारी बाहेर पडले. ते पायऱ्या चढून वर आले. दुरूनच देवाला हात जोडून नमस्कार केला आणि बोलू लागले. गावातील उत्साही वातावरण बघून छान वाटलं आणि तुमची पूजा फळाला आली. गावकरी बंधूंनो, चेहऱ्यावर स्मित हास्य करीत माने सगळीकडे नजर फिरवत म्हणाले. गावकरी गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागले. काय झालं माने साहेब, काय म्हणायचे आहे तुम्हाला? सरपंचांनी अगदी अदबीने विचारले. तुमच्या गावातील मुक्या प्राण्यांना त्रास देणारा इसम सापडला आहे आणि तो तुमच्याच गावातील एक व्यक्ती आहे. माने सगळीकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाले. सापडला? कोण आहे तो हरामखोर? तुम्ही फक्त नाव सांगा साहेब. शक्तीचा पारा वाढू लागला होता. शक्ती साहेब, ते आमचं काम आहे. आम्ही बघू त्याचं काय करायचं ते. तुम्ही नका डोक्यात राग घालून घेऊ. आणि आपल्या भटजींनी जरा जास्तच मनापासून पूजा केली म्हणूनच तर त्यांना त्यांच्या कर्माचं फळ इतक्या लवकर मिळालं, हो की नाही पंत? मिश्किलपणे हसत माने भटजीकडे पाहून म्हणाले. तुम्हाला काय म्हणायचे आहे साहेब? जरा स्पष्ट सांगा. आणि माझ्याकडे असं पाहण्याचं कारण? नेहमीच्या सुरात पंत म्हणाले. अहो साहेब, चोर कोण आहे ते तरी सांगा आधी. बाकीचे नंतर बोलू. आणि आमची हरवलेली जनावरं परत भेटणार आहेत का नाही? बापूजींनी सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न विचारला. ते तुम्ही पंथांना विचारा, कारण सगळी खबरबात त्यांनाच माहिती असते. शेवटी त्यांच्या इशाऱ्यावर तर या गावातील प्राणी गायब होतात. माने म्हणाले. तसे सगळे भटजींच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. भटजी तावातावाने पुढे येऊन बोलू लागले. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का माने साहेब? अहो, कुणाला काय बोलावं काही मर्यादा? मी आपला सरळ नाकासामोर चालणारी माणूस. माझ्यासाठी माझं घर आणि हे मंदिर एवढंच जग आहे माझं. आणि तुम्ही म्हणता या चोऱ्या माऱ्या करण्यात माझा हात आहे असं? तुमच्याने खरा चोर पकडला जात नाही तर कुणावरही आरोप लावणार का? भटजी एकसारखे बोलत होते. सगळे लोक फक्त ऐकत होते. त्यांना बोलायला काहीच नव्हते, कारण कोण खरं बोलत आहे कोण नाही हे अजून तरी त्यांना माहिती नव्हतं. माने हाताची घडी घालून भटजींच्या नजरेला नजर देऊन त्यांच्याकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची रेख देखील हलत नव्हती, पण डोळ्यात राग मात्र उफाळून येत होता. भटजींनी तोंड बंद केल्यावर ते बोलू लागले. झालं का तुमचं? आता मी बोलतो. तर मंडळी, तुमच्या गावातील मुक्या जनावरांची चोरी करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हे तुमचे एकमेव भटजी आहेत. त्यांना असं बोलताच सगळीकडे कुजबूज ऐकू येऊ लागली. गावकरी आपापसात बोलू लागले. काहींच्या चेहऱ्यावर रागमिश्रित आश्चर्याचे भाव दिसून येत होते. काहीही काय बोलत आहात साहेब तुम्ही? मी आत्ता सांगितलं ना तुम्हाला. आणि पुरावा काय आहे तुमच्याकडे? भटजी रागात बोलले. आपल्या पाहुण्यांना आणारे, माने ओरडले. तसे त्यांच्या हवालदाराने गाडीतून 2 माणसांना बाहेर काढले व मंदिराच्या पायऱ्या चढून ते वर आले. त्या 2 माणसांना बघून भटजींच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांच्या उन्हात चमकणाऱ्या केसविरीत डोक्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. आपल्या उपरण्याने ते चेहऱ्यावरील घाम टिपू लागले. त्यांच्या एकूण हालचालीवरून गावकरी समजून गेले खरं काय आहे ते. तुमच्याकडून असली अपेक्षा नव्हती भटजी बुवा आम्हाला. सरपंच रागात बोलले. तेच की,
इतक्या खालच्या थराला जाण्याची काय गरज होती बुवा, बापूजींनी विचारले. पण भटजीबुवा तोंडातून शब्द काढत नव्हते. बोलतील तरी काय, भीतीने शब्द फुटत नव्हते तोंडातून. त्यांची अवस्था बघून सरपंच मानेना म्हणाले, हे दोन कोण आहेत साहेब, आणि तुम्हाला कसं कळलं हे सगळं? त्याचं झालं असं की आम्ही तुम्हाला सांगून ही दोन माणसं इथे पहाऱ्याला ठेवली होती, पण त्या व्यतिरिक्त अजून 1-2 जण ते की तुम्हाला माहिती नव्हते, ते या गावात पहारा देत होते. आणि त्यांनीच एका रात्री भटजीबुवांना कुणा बाहेरील व्यक्तीसोबत बोलताना पाहिले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. मग आमचे लोक त्यांच्या मागावर गेले आणि त्यांना गाठलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्यांना थोडी आमच्या पद्धतीने विचारपूस केली असता त्यांनी प्रामाणिकपणे सगळं खरं सांगितलं की ते बऱ्याच ठिकाणाहून अशा पद्धतीने चोऱ्या करायचे आणि त्यांना इथे या गावात हे भटजीबुवा मदत करीत होते. म्हणजे गावातील सगळी माहिती पुरवणे, कुठे काय धोका आहे, कुठे सोपं जाईल काम, हे सगळं सांगायचे. सोबतच त्या चोरांना खाऊ पिऊ घालून त्यांच्या आदरातिथ्य देखील करत आणि त्यांच्या बदल्यात बुवांना योग्य मोबदला मिळत असे. हो की नाही भटजी? माने भटजीकडे रागाने बघत बोलले. आता जरा तुम्हीच सांगा की नेमकं काय करायचे तुम्ही, आणि हे सगळं करायची काय गरज पडली? माने बोलले. तसं बुवा खाली मान घालून बोलू लागले. गावात आधीसारखा आमच्या दरारा राहिला नव्हता. माझ्या वडिलांच्या पिढीपर्यंत सगळं ठीक सुरू होतं. हे गावातील अडाणी लोक आम्ही सांगू तसे पूजाविधी सगळं करायचे. त्यातून दक्षिणा स्वरूपात जे काही मिळायचे त्यात आमच्या आरामात उदरनिर्वाह व्हायचा आणि सोबतच मंदिरातील दान पण आमचे होते. पण हळूहळू हे लोक, यांची पुढची पिढी जरा शिकून सावरून पुढे काय गेली, यांनी सरळ आम्हाला डवालले. आमच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू लागले. आमच्या दरारा कमी होत गेला. मग आता उदरनिर्वाह करण्यासाठी आमची शारीरिक क्षमता नव्हतीच आणि श्रम करण्याची तयारी देखील नव्हती. मग मी हा मार्ग निवडला. या 2 माणसांना लावून गावातील मुकी जनावरं गायब करायची आणि हे लोक शहरात जाऊन त्यांना विकायचे. यांना पण पैसे मिळत आणि मला पण. भटजी बोलता बोलता थांबले. तसा राजू पुढे आला आणि रागात बोलू लागला. लाज कशी वाटली नाही बुवा तुम्हाला? अहो, काम करायची दानत नव्हती तर आमची मुकी जनावरं विकायला काढली. काय अधिकार होता तुमच्या त्यांच्यावर? बुवा, जे केलं ते खूप चुकीचं केलं. जर एवढंच होतं तर आम्हाला सांगितलं असतं. सगळ्या गावकरी लोकांनी दान भीक म्हणून दिलं असतं तुम्हाला. पण हे असं करायची काहीच गरज नव्हती. विठूजी पाटील गुरुजी म्हणाले. अहो गुरुजी, यांना काय माहीत आपल्या मुक्या प्राण्यांची किंमत. 2 पैशासाठी यांनी त्यांना विकलं. अहो, ते आपल्याला आपल्या पोटच्या लेकरासारखे. त्यांना मया लावण्यासाठी त्यांच्या सहवासात राहावं लागतं. हे नाही समजू शकत काही. सरपंच बोलत होते. त्यांना बोलता बोलता गैवरून आलं आणि ते शेतात आग लावण्याचं आणि पेरणी झालेलं पीक उकरून काढण्याचे काम पण तुमचेच का? बापूजी अचानक आठवून म्हणाले. होय, माझी चोरी कुणाच्या निदर्शनात येऊ नये म्हणून लोकांचे ध्यान विचलित करण्यासाठी मीच ते या 2 लोकांकडून करून घेतलं. म्हणजे गावावर काहीतरी करणी झाल्यासारखं लोकांना वाटेल आणि ही छोटी त्यातच गणली जाईल आणि सोबतच एखादं होमहवन करून याचा उपयोग होईल असं सांगून मी त्या मार्गाने देखील पैसा कमवणार होतो. आता मात्र भटजीबुवा सगळी लाज सोडून बोलू लागले होते. सुरुवातीला खरंच लोक असा विचार करू लागले होते, पण या 4 पुस्तक शिकलेल्या आगाऊ मुलांनी पोलिसांचा उपाय सुचवला पाटील यांना आणि सगळं बिनसलं. गावातील प्रत्येक व्यक्ती भटजीबुवाला खाऊ की गिळू
या नजरेने बघत होती. पण आजूबाजूला पोलीस असल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. आणि इतके दिवस आमच्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय आला तर सगळी कसर अमावस्येला काढली मग, हो की नाही? मानेने विचारले. होय, खाली मान घालून बुवा बोलत होते. पाटील साहेब, बाकीची आधी हरवलेले प्राणी आता भेटतील की नाही माहीत नाही, पण त्या अमावस्येच्या रात्री हरवलेले प्राणी आमच्या ताब्यात आहेत. ते शहरात जाण्याआधीच आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. आज संध्याकाळपर्यंत येऊन जातील ते, माने म्हणाले. तसं गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. साहेब, तुम्ही जे केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. एकाच डावात आमच्या मुक्या प्राण्यांची घरात बसून शिकार करणाऱ्या शिकाऱ्याची तुम्ही शिकार केली. आमच्या गावावरची काळी छाया दूर केली तुम्ही. सरपंच हात जोडून मानेला म्हणाले आणि नंतर बुवाकडे तोंड करून बोलू लागले. आता तुम्ही यांना घेऊन जा. म्हणावं, परत या गावात दिसायचे नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील. तुम्ही काळजी करू नका पाटील. यांची योग्य ती काळजी आम्ही आमच्या पद्धतीने घेऊच. चला, येतो आम्ही. पोलिसांनी त्या भटजी व त्यांच्या 2 चोर सहकाऱ्यांना गाडीत घातले व धुराळा उडवत गाडी गावाबाहेर निघाली. आता खऱ्या अर्थाने गावावरचे संकट टळले आहे. भलेही पुजाऱ्याच्या मनात पाप होतं, पण इतर लोक भोळ्या मनाने देवाला शरण आलेले होते आणि त्याचेच हे फळ समजा. पाटील म्हणाले. खरोखरच मडप दूर झाल्यासारखं वकाडी गाव प्रसन्न वाटत होतं. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.